नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर इथे बघा, दुपारच्या स्वयंपाकामध्ये करायचा होता मला राजमा. तर रात्री भिजत घातला. रात्री भिजत घातला की छान भिजतो आणि ऐनवेळी जर सकाळी करायचं म्हटलं ना तर लवकर भिजत नाही. आणि तसंही राजमा करायचा म्हटलं तर याला चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्याव्या लागतात, तेव्हा कुठे तो चांगल्या प्रकारे शिजला जातो. आणि 2-4 शिट्टीमध्ये तर तो पाहिजे तसा शिजत नाही आणि मग खायला पण थोडा वेगळाच वाटतो. म्हणून मी त्याला रात्रभर भिजत ठेवते आणि कुकरला चांगल्या 5-6 शिट्या होऊ देते. आणि भात मी वेगळा लावलेला आहे, कारण कुकरमध्ये कधीही भात लावला ना सांडतोच सांडतो. मग असं वाटतं इतका वाया जाण्यापेक्षा जाऊ द्या, आपण वेगळाच लावलेला बरा. त्यानंतर इथे मुलीला पाहिजे होता चिवडा, तर चिवडा संपलेला होता. मग आता मुरमुरे होते, तर त्याचाच थोडा तिला कच्चा करून देणार आहे. आणि आता पातळ पोहे आणले की लगेच चिवडा करून ठेवणार. म्हणजे कसं करून ठेवला ना तर अधेमध्ये कोणाला जर पाहिजे असला तर घेता येतो. तर इथे मुरमुरे घेतले आणि त्यामध्ये एक मिरची, थोडी कोथिंबीर आणि कांदा आणि थोडं मीठ आणि अगदी थोडे थोडे मसाले. आता तिला अशा चिवड्यामध्ये चिप्स वगैरे पाहिजे असते, पण ते काही मी आता तळलेले नाही, गॅस खाली नव्हता, म्हटलं साधाच घे. आणि माझ्या मुलीने एक नवीनच काही ना काही ते प्रयोग करत असते. तर तिने कडुलिंबाची बरीच अशी पाने आणली आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, त्याची म्हणजे पेस्ट केली. आणि ती रोज अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडं टाकत असते. तिला बोलली की तसं करण्यापेक्षा साधी पाने टाक आणि गरम पाण्यामध्ये ते उकळू दे. तर नाही बोलली, असंच टाकते मी. म्हटलं ठीक आहे. का तर मच्छर डास जास्त चावतात म्हणून. तर असं तिचं काही ना काही चालू असते. पण तो पण उपाय तिचा म्हणजे चांगलाच झालेला आहे. त्याच्यामुळे तिला जास्त मच्छराचा त्रास होत नाही, नाहीतर खूप असे चावायचे. तर ती काय कोणीतरी सांगितलं की यूट्यूबवर बघितलं की काय केलं कोणास ठाऊक, ते एक एक करत असते. तर असो. त्यानंतर इथे चपात्या करायच्या होत्या. म्हटलं कुकर होईपर्यंत कणिक मळून घेऊया आणि ही कणिक गाळूनच घेते मी. तशी तर बारीक दळल्या जाते, पण काय होते की काय कुणास ठाऊक, त्या चक्कीमध्ये दळणामध्ये असं काहीतरी काळपट आणि असं कडक कडक असतं कधी कधी, त्यामुळे मग मी ते गाळून घेते. आता काय ते चक्कीतलं काही आहे की कुणास ठाऊक. तर त्यानंतर इथे कणिक वगैरे मळून घेतली आणि आता मसाला तयार करायचा होता. तर आता खोबरं नव्हतं, त्याच्यामुळे आता खोबरं काही टाकणार नाही. कांदा, कोथिंबीर, आलं लसूण आणि 1 ते 2 मिरच्या एवढंच बारीक करणार आहे भाजीला थोडी ग्रेव्ही येण्यासाठी. नाहीतर मग पाणी एकीकडे आणि ते दाणे एकीकडे असं होते. त्याच्यामुळे मग थोडंसं मसाला करून घेते. आणि टोमॅटो तर असा चिरून घेते. आणि राजम्याची भाजी मुलीला खूप आवडते. तिला हिरव्या पालेभाज्यापेक्षा कडधान्य कुठलेही द्या, आवडीने खाते ती. आणि तिला रोज जरी दिलं ना ती नाही म्हणत नाही. आणि अशा भाज्या असल्या की ती पोट भरून जेवण करते. तेच जर तिला डाळ भाजी दिली किंवा मेथीची दिली तर ती खात नाही. किंवा कोबी, पत्ताकोबी खाते ती, पण फुलगोबी खात नाही. म्हणजे बरंच तिचं हिरव्या भाज्यांचा प्रॉब्लेम आहे. मग तिच्या आवडीनुसार कराव्या लागतात. म्हणजे अशी भाजी केली तर तिला पण भात पाहिजे असतो. चपात्या मग कमी खाते ती, रश्श्याची भाजी असली तर. तर त्यानंतर इथे तेल गरम झालं, यामध्ये थोडी कलमी आणि तेजपान टाकलं. त्यानंतर हा वाटलेला मसाला. आता यामध्ये जिरं नव्हतं, मोहरीच टाकलेली आहे. मला वाटलं जिरं आहे घरी, पण बघितलं तर काहीच नव्हतं. आणि आता उन्हाळ्यासारखी असं वाटते, तर ऊन खूप झालेली आहे, पाणी प्यावं असं वाटते, जेवण कमी होते. जे असं काहीचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त तिखट भाज्या करत नाही, थोड्या कमीच तिखट करायला घेतल्या. कारण मुलगी पण बोलते माझी की जास्त तिखट भाज्या करू नको, तिलाही जास्त तिखट भाज्या नाही आवडत. तर म्हटलं ठीक आहे, थोडं म्हणजे मीडियममध्येच करते. आणि मसाले पण अगदी कमीच टाकते यामध्ये. फक्त धने पावडर थोडा जास्त वापरते मी. त्यानंतर इथे टोमॅटो वगैरे टाकलेला आहे आणि अगदी थोडं पाणी टाकून टोमॅटो छान ते तेलामध्ये परतून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून तो टोमॅटो छान बारीक होईल. मी तसंही बारीक करून टाकत नाही, टोमॅटो थोडा जाडच चिरते. त्यानंतर मस्त राजमा शिजलेला आहे. आता याला चमच्यानेच थोडं असं बारीक करून घेते, जेणेकरून थोडं घट्टपणा येण्यासाठी. तर एकदम पूर्ण नाही करणार, थोडंसं ठेचल्यासारखं. तर अशा पद्धतीने करत असते. आणि हा काळा राजमा आहे. आता यामध्ये 2 प्रकारचा असतो. एक असा थोडा व्हाईट व्हाईट, त्यावर ठिपके असतात, तो असतो. आणि एक असा पूर्ण काळा असतो. तर आमच्याकडे असा काळा आणत असतात, तो आवडतो. आता भाजी वगैरे फोडणी दिली. आता करायच्या होत्या चपात्या. आणि मी जे आज काही जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, अगदी तुम्हाला स्वयंपाकापासूनच सुरुवात दाखवलेली आहे. कारण सकाळी थोडी बाहेर गेली होती, त्याच्यामुळे काही करणं झालं नाही. आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर मग घाई गडबडीत करावं लागतं. त्यानंतर तिकडनं आल्यावर कामं. तर असो, त्यानंतर एकीकडे भात पण होत आलेला आहे आणि इकडे भाजी पण. आता करायची आहे चपात्या. तर थोडा वेळ आहे मधला, आता गॅस खाली आहे. म्हटलं काय करायचं. तर मला लसूण शिलायचं होतं, तर लसूण सोलून घेतलं, कारण मग संध्याकाळच्या भाजीला होईल म्हटलं ते.
आणि हे जे बघताना तुम्ही या साईडला जो वेल लावलेला आहे, तर तेलाच्या वाफेमुळे तो असा लवकरच खराब होत आलेला आहे. मला असं वाटतं की आता तिथून काढून घ्यावं, नाहीतर मग तो धुवून टाकणार मी. दिवाळीमध्ये लावला तो, आता 3 ते 4 महिने होत आलेले आहे आणि तरी खिडकीजवळ मी भाजी फोडणी घालते, पण का कुणास ठाऊक तिथे पण तेलाची वाफ जातेच. भात झालेला आहे, म्हटलं चला आता चपात्या करून घेऊ. आणि आता इथे पेपरऐवजी मी एक पिशवी केलेली आहे पोळपाटाखाली ठेवण्यासाठी. आधी पेपर ठेवायची, पण काय व्हायचं, कधी पाणी सांडलं, पेपर ओला झाला की तो फेकण्यातच जायचा. त्यापेक्षा म्हटलं पिशवी बरी आहे. मग ही मी 2 दिवसांनी धुवून घेत असते आणि त्यावर पोळपाट ठेवते. पोळपाटचा आवाज पण होत नाही आणि पोळ्या पण व्यवस्थित लाटल्या जातात. नाहीतर आधी पेपरवर जरी थोडा आवाज व्हायचा, तर असं काही ना काही उपाय असतो. त्यानंतर दुपारचं सगळे म्हणजे कामं वगैरे झाले, जेवण आटोपलं, आता वाजलेले आहेत 4. तर हे साबण आणि सर्फचं पॅकेट होतं ते बाहेर नेऊन ठेवलं. त्यानंतर इथे घेतला चहा. म्हटलं आधी चहा घेऊन घ्यायचा, चहा झाल्यानंतर बाकी कामे. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. तर इथे हा भाजीपाला आणलेला होता तो निवडायला घेतला. आणि भाजीमध्ये होती पालक, बरबटीच्या शेंगा, भेंडी, सांबार, मिरची आणि बटाटे. बाकी दुसरं काही नाही, पत्ताकोबी होती. तर इथे पालक निवडून घेतली आणि शेंगा मोडून घेतल्या, म्हणजे जेणेकरून उद्या सकाळी करायला सोपी जाईल. तर शेंगा तर मुलगी खात नाही आणि आणल्या, कारण मला आणि माझ्या मिस्टरांना आवडते शेंगा, पण रुचीला आवडत नाही. पण काही तिच्या आवडीच्या भाज्या आहेत, तर काही आमच्या. तर असं करून मग करायचं. जर जी भाजी तिला आवडली नाही ना, तर त्या दिवशी काय करते, थोडं टमाटरची चटणी किंवा बटाट्याची चटणी तिच्यापुरती करून देते मी, किंवा सकाळची जरी भाजी असली तिच्या आवडीची तर ती संध्याकाळी खाऊन घेते. त्यानंतर आता 6-6:30 होत आलेले आहे. म्हटलं चला दीपावतीची वेळ झाली, हे बाहेरचं सगळं आवरून घेऊया. तर इथे पूर्ण भाजीपाल्याचा कचरा झालेला होता, तो झाडून घ्यायचा होता. नंतर दिवावात करणार आहे, कारण आधीच सगळं हे उचलून झाडून घेतलं तर मग बरं राहतं. तर हे सर्व भाज्या वगैरे उचलून ठेवल्या टोपलीमध्ये. आणि हे की बटाटे जे मला नाही पाहिजे तेच इथे मिळतात. लाल बटाटा अजिबात मिळत नाही. मग आता नेहमीप्रमाणे ते बटाटे मोठे आणले आणि अगदीच मोठे आहे, मला वाटते ते चिप्सचे असेल. तर विचार करून राहिली की घरी साबुदाणा आहे, थोडेसे ते बटाटे आहे अर्धा किलो, उकडून चकल्या करायच्या. पण आता बघते, कारण मग चकल्या जर केल्या तर मुलीसाठी मग भाजीला बटाटे राहणार नाही. तर बघेल आता, नाहीतर मग दुसरे घेऊन येईल. तर त्यानंतर हे बाहेरचं सगळं झाडून घेतलं. आता दुपारी तर झाडलेलंच होतं मी ते भांडे घासायच्या आधी, पण आता भाजी वगैरे निवडली, म्हटलं थोडं अजून फळा घेऊन घ्यायचा. त्यानंतर या रूममध्ये ही मच्छराची अगरबत्ती आहे ती लावून घेतली. आणि तोपर्यंत इथे पूजा. चला मग इथे सेंड करते, बाय बाय. परत आज एक कपाट आवरायचं होतं, पण ते आता काही आज मी आवरलेलं नाही, कारण आज मुलींनी मोबाईल आणला, मोबाईल पाहण्यामध्ये वेळ गेला आणि मग ते राहून गेलं. मग म्हटलं चला हे थोडे कपडे आहेत शिलाई मारून घ्यायचे, आणि त्यातल्या त्यात मग नळ येणार नव्हते. तर आता आज तर नाही कपाट आवरणार, 1-2 दिवसामध्ये ते मी आवरून घेईल. आणि आज काही जास्त मोठा व्हिडिओ गेला नाही, तुम्हाला 1-2 दिवसा मिळून माझा व्हिडिओ बघायला मिळेल. तर आता शिलाई मशीन असली ना तर खूप कामं आपली सोपी होतात. बरेच कपड्याचे शिलाई मारायचे राहते. तर असं वाटते की बाहेर ठिकाणी आपण जर कपडे घेऊन गेलो ना, खूप शिलाईमध्ये पैसे जाते. आता विचार करते की एखादी जुनी सेकंड हँड शिलाई मशीन मिळाली तर घ्यायची, पण आता बघते, सध्या तरी नाही घेत. आणि मिशोवर जी छोटी मिळते ना, स्टॅपलर टाईप असते ती, तर ती बघते, वाटलं तर घेईल, नाही तर मग नाही.